आपण सत्कार या ठिकाणी करतोय। मी या ठिकाणी आमंत्रित करतो ईशा ठाकूर यांना। सगुणजी वाघ या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो की आपण शुभम यानंतर सेजल वारीक, राहुल नाईक, हरपड यांचे पालक। Numbers speak for themselves. For our B2B training, we have trained more than 50,000 professionals, government and non-government, in India and abroad, be it helicopter operations or airlines operation development. Under the visionary leadership of our Managing Director, Mr. A.S. Khanna, the Airavat Group has built strong foundations in auditing, consulting, trading and training. And carrying this vision forward, our Director and CEO, Mr. Gary Khanna, continues to lead IESP towards innovation, practical learning and induction journey. और उस डायरेक्शन का नाम है IESP. IESP Institute for Excellence. देशामध्ये एक मोठं रोजगार केंद्र ठरणार आहे। विमानतळ क्षेत्रामध्ये विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध या ठिकाणी होणार आहे आणि रोजगार दिला। भाऊंचा आणि दादांबद्दल तर बोलू तितकं थोडं आहे। त्यांनी कोयसो सारख्या संस्था उभ्या केल्या, जिल्हा परिषदमध्ये अनेक शिक्षकांना नोकऱ्या दिल्या। भाईंनी आरडीसीसी, अर्बन बँक सारख्या बँकिंग क्षेत्राची दालनं मोठी केली, उभी केली आणि अनेक लोकांना बँकांच्या नोकऱ्या दिल्या आणि अनेक डायरेक्ट इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंटमध्ये त्यांना रुजू केलं। आणि मला आनंद वाटतो की आज रुपालीकडे मी सुद्धा वेगवेगळ्या संस्था असतील, ज्या कंपन्या असतील, याच्या 14-15 संस्थांच्या माध्यमातून कमीत कमी 10 ते 15 हजार लोकांना आपण इथल्या स्थानिक लोकांना आपण रोजगार देऊ शकतो, याचा मला अतिशय आनंद वाटतो। आणि CFPS सारखी आमची संस्था आहे की आज भारतभरात लोकांना नोकऱ्या देते। आणि मला आठवतं की जेव्हा मी 18 वर्षापूर्वी PNP एज्युकेशन सोसायटीची कार्यवाह झाले, तेव्हा एक विजन होती मनात की जास्तीत जास्त मुलं याच्यात शिकली पाहिजे आणि पुढे ही मुलं जॉब रेडी झाली पाहिजे। आज PNP एज्युकेशन सोसायटीने 20,000हून जास्त विद्यार्थी शिकवले आणि आता सध्या तिथे 8,500 विद्यार्थी शिकतात। पण पार्टी ऑफिसला बसल्यावर मानसीचे कायम एक प्रश्न आपल्याला पडतो, आपल्या डोळ्यासमोर बायोडेटा येतो आणि आपण म्हणतो याला नोकरी कशी लावायची। आणि तेव्हाच माझी भेट गॅरीजींची आणि IESP कंपनीशी झाली आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की चित्रलेखा, भारतात एअरपोर्ट्स आणि एअरलाईन्सचा व्यवसाय हा खूप मोठा होणार आहे आणि तुमच्यासारखं अलिबाग हे तर एकदम नवी मुंबईमुळे स्ट्रॅटेजिक लोकेशन त्याचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथे त्याच्या कोर्सेसचं सेंटर काढा। आज IESP एक रिस्पेक्टेड एअरलाईन्समध्ये कंपनी आहे, ती ट्रेनिंग करते, रिक्रुटमेंट करते आणि त्यांचं सेंटर आज आपण PNP मध्ये चालू करतोय आपल्या हेड ऑफिसला, याचा मला अतिशय आनंद आहे। तर पुढच्या भाषणामध्ये ते आपल्याला सगळे कोर्सेसची आणि याची माहिती देतीलच। पण माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याच्या मनात ही इच्छा आहे की जसे आपण शिक्षकांना नोकरी दिली, जसं आपण बँकिंगमध्ये मुलांना नोकरी दिली, तशी आपली स्थानिक भूमिपुत्र या ठिकाणी एअरपोर्टला अलिबाग मुरुड रोह्याच्या आणि परिसरातला लागला पाहिजे, ही माझी मनात इच्छा आहे आणि गॅरीजी तुम्ही नक्की पूर्ण कराल अशी मी अपेक्षा करते। आज मला खूप अभिमानाने सांगावंसं वाटतं की टीम चित्रलेखा पाटील त्याच्या पुढे एक पाऊल गेली आणि ते म्हटले की त्यांनी फोरम बनवली हात जोड्यांच्या नेतृत्वाखाली की जे रोजगार तिथे उपलब्ध आहेत त्यांना आम्ही जोडून देऊ आणि मागच्या 1 आठवड्यात आम्ही 16 लोकांना लोडर आणि ड्रायव्हर म्हणून नोकऱ्या लावल्या। मी या ठिकाणी तुम्हाला अनेक विद्यार्थी मला दिसतात, मी तुम्हाला विनंती करते की येता काळ हा माझ्या मते आणि आजकाल आपण सगळीकडे CV बघतो, महागाई एका वेगळ्या टोकाला जाणार आहे। असं नाहीये की नोकऱ्या नाहीयेत, कमी आहेत, पण नोकऱ्या नाहीयेत असं नाहीये। मग अशा वेळी ज्या नोकऱ्या आहेत तिथे आपली मुलं कशी लागतील ह्याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि आपण त्या नोकऱ्या त्यांना दिल्या पाहिजे। कारण की भारत तसाही पाहिला तर एम्प्लॉयमेंट रेशोमध्ये लो आहे, खूप बेरोजगारी आपल्याकडे आहे आणि आज तुम्ही गावोगावी गेलात, लोकांशी बोललात तर बेरोजगारी हा एक मोठा प्रश्न डोळ्यासमोर येतो आणि त्याच्यासाठी काम करायला म्हणून एक खारीचा वाटा म्हणून हा उपक्रम। मी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा इथे स्वागत करते आणि अपेक्षा
अपेक्षा व्यक्त करते की चौथी पिढी म्हणून जसं आमच्या कुटुंबाने रोजगारासाठी आजपर्यंत काम केलं, शिक्षणाचं काम केलं, ते एक पाऊल पुढे जाऊ शकू आणि या विद्यार्थ्यांचं आयुष्य गगन भरारी घेऊन प्लेनमध्ये आपण उडवू शकू, एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते. पुन्हा एकदा आपण सगळे मंडळी, पत्रकार बंधू असतील, आपण सगळे इथे पदाधिकारी असतील, विद्यार्थी असतील, आपण इथे आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार मानते. आणि हा कोर्स सोमवारपासून PNP एज्युकेशन सोसायटी हेड ऑफिसला आपण चालू करतोय. तर नक्कीच तुम्ही तुमच्या पंचक्रोशीतल्या तुमच्या लोकांना तिथे सांगा. आज मला मानसीताई सांगायला आनंद वाटतो की जेव्हा आपण हे अनाऊन्स केलं, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली की आमंत्रण करायची, की त्यांना एक तळमळ आहे आपल्या कार्यकर्त्याला की माझ्या गल्लीतला मुलगा शिकेल कसा, माझ्या वाडीतला मुलगाला नोकरी कशी लागेल. आणि शेका पक्षाचे सगळे कार्यकर्ते सगळीकडे जाऊन त्यांनी लोकांना आमंत्रित केलं, गोळा केलं. तर त्याबद्दल मी कार्यकर्त्यांचं आणि अखंड टीमचं या ठिकाणी कौतुक करते. कमी करण्यासाठी आमच्या कुटुंबाने मागच्या 4 पिढ्या रोजगारासाठी आणि शिक्षणासाठी काम केलेलं आहे. आणि PNP ही एक रायगडमधली महत्त्वाची शिक्षण संस्था आहे. आणि आज नवी मुंबईचा एअरपोर्ट आला आहे, तर त्या अनुषंगाने PNPनी IESP बरोबर पार्टनरशिप करून एअरपोर्ट रिलेटेड कोर्सेसचं आज आपण उद्घाटन केलेलं आहे, जेणेकरून ते कोर्सेस करून मुलांना नोकऱ्या लागण्याचा चांगली संधी मिळू शकते. आणि हाच आमचा प्रयत्न आहे की आपला स्थानिक इथला पोरगा एअरपोर्टमध्ये नोकरीला लागला पाहिजे. इथल्या नवी मुंबईच नाही पण भारतातल्या कुठल्याही एअरपोर्टला. जरा बूम खाली घ्या ना, काय ते कामाची अवस्था आहे. आणि IESPचा प्रयत्न आहे. ताई, साधारण किती युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस आहे? आता किती लोक हे घेतात, किती लोक कोर्स घेतात, किती करतात, पण माझ्या हिशोबाने मतदारसंघात मी 400 ते 500 मुलं, गॅरेजी तर 5000 म्हणतात की त्यांना कॉन्फिडन्स आहे की खूप डिमांड खूप असणार आहे. त्याच्यामुळे ते म्हणतात जर मुलांनी चांगला रिस्पॉन्स दिला तर 4-5 हजार पोरं आपण लावू शकतो. तो 10वीं पास से लेके ITI वालों से लेके ITI मैकेनिकल इलेक्ट्रिकल से लेके 12th पास ग्रेजुएट्स, पोस्ट ग्रेजुएट्स भी हमारे कोर्स कर सकते हैं. अलग अलग कोर्सेज हैं और उसके हिसाब से उनको हम नौकरी सपोर्ट करते हैं. एविएशन में, हेल्थ केयर में, लॉजिस्टिक्स में, तो ये सब सेक्टर्स और ये सारे सेक्टर्स ग्रोइंग हैं और हर एक में नौकरी की रिक्वायरमेंट बहुत ज़्यादा है. सर, अभी तक आपके जो साइट है वहाँ से कितने बच्चे को यहाँ पर रोजगार मिला है, नौकरी की संधि मिली? अभी हमने पिछले 4 साल में रायगढ़ से ही ऑलमोस्ट 450 स्टूडेंट्स को ट्रेनिंग की है और पिछले 10 दिन में ही 160 बच्चे नौकरी पे लगे. रायगढ़ के युवाओं के लिए आपका क्या संदेश होगा, क्या करना होगा, इस अपॉर्चुनिटी का किस प्रकार फ़ायदा उठाना चाहिए? बिल्कुल उठाना चाहिए. नवी मुंबई एयरपोर्ट आ गया है. रायगढ़ इज़ गॉट इट्स ओन बिग एयरपोर्ट नाउ. 3 गुना बड़ा मुंबई एयरपोर्ट से नवी मुंबई होने वाला है. सो रिक्वायरमेंट इतनी ज़्यादा होने वाली है और हर फील्ड में, चाहे वो मैकेनिकल इंजीनियर हो, चाहे इलेक्ट्रिकल हो, चाहे वो एग्रोटेक किया हो, फूड टेक किया हो, इन सब के लिए रिक्वायरमेंट, बिकॉज एयरपोर्ट बहुत बड़ी चीज़ है. खाली ये पायलट और एयर होस्टेस से नहीं है, बहुत सारे डिपार्टमेंट्स होते हैं. सो रिक्वायरमेंट विल बी एक्सटेंसिव. सो डेफिनेटली अगर स्टूडेंट्स अब फ़ायदा नहीं उठाएंगे तो कब उठाएंगे? पहिली बॅच ऑलरेडी आपण बाहेर काढले, काहीतरी आता जाहीर केलं की काही मुलं आपल्या इथं प्लेसमेंट झालेली आहे. नक्की किती मुलं प्लेसमेंट झाले आणि कशा स्वरूपाचं ॲडमिशन आहे, कशी त्यांना आपण नोकरीची संधी दिलेली आहे? आपली उद्यापासून काउन्सेलिंग आणि बॅचेस वेगळ्या वेगळ्या कोर्सचे चालू होणार आहेत आणि आपण जवळजवळ 16 पोरांची बॅच ऑलरेडी थोडं कोर्सेस ट्रेनिंग देऊन त्या ठिकाणी त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. माझी जी टीम आहे, टीम चित्रलेखा पाटील कनेक्ट्स, ही सुद्धा कायम प्रयत्नशील असते IESP बरोबर त्या मुलांना रोजगार देण्यासाठी. काही युवकांना आणि तरुण तरुणींना काय आव्हान असणार आहे? एका बाजूला बेरोजगारीची मोठी या ठिकाणी संख्या दिसते आणि त्या पद्धतीनं प्रकल्पामध्ये देखील नोकऱ्या उपलब्ध नाहीत. अशा ही कशी संधी त्यांनी पाहावी या संधीकडे? नाही, आता मला जे दिसतंय त्याच्यात महागाई एका वेगळ्या टोकाला जाते आणि बेरोजगारी तर आहेच. मग अशा तो 10वीं पास से लेके ITI वालों से लेके ITI मैकेनिकल इलेक्ट्रिकल से लेके 12th पास ग्रेजुएट्स, पोस्ट ग्रेजुएट्स भी हमारे कोर्स कर सकते हैं. अलग अलग कोर्सेज हैं और उसके हिसाब से उनको हम नौकरी सपोर्ट करते हैं. एविएशन में, हेल्थ केयर में, लॉजिस्टिक्स में, तो ये सब सेक्टर्स और ये सारे सेक्टर्स ग्रोइंग हैं और हर एक में नौकरी की रिक्वायरमेंट बहुत ज़्यादा है. सर, अभी तक आपके जो साइट है वहाँ से कितने बच्चे को यहाँ पर रोजगार मिला है, नौकरी की संधि मिली? अभी हमने पिछले 4 साल में रायगढ़ से ही ऑलमोस्ट 450 स्टूडेंट्स को ट्रेनिंग की है और पिछले 10 दिन में ही 160 बच्चे नौकरी पे लगे.
रायगढ़ के युवाओं के लिए आपका क्या संदेश होगा, क्या करना होगा, इस अपॉर्चुनिटी का किस प्रकार फ़ायदा उठाना चाहिए? बिल्कुल उठाना चाहिए। नवी मुंबई एयरपोर्ट आ गया है। रायगढ़ इज़ गॉट इट्स ओन बिग एयरपोर्ट नाउ। 3 गुना बड़ा मुंबई एयरपोर्ट से नवी मुंबई होने वाला है। सो रिक्वायरमेंट इतनी ज़्यादा होने वाली है, और हर फील्ड में, चाहे वो मैकेनिकल इंजीनियर हो, चाहे इलेक्ट्रिकल हो, चाहे वो एग्रोटेक किया हो, फूड टेक किया हो, इन सब के लिए रिक्वायरमेंट, बिकॉज एयरपोर्ट बहुत बड़ी चीज़ है। खाली ये पायलट और एयर होस्टेस से नहीं है, बहुत सारे डिपार्टमेंट्स होते हैं। सो रिक्वायरमेंट विल बी एक्सटेंसिव। सो डेफिनेटली अगर स्टूडेंट्स अब फ़ायदा नहीं उठाएंगे तो कब उठाएंगे?